बघूया पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू अतिशय चांगला फटका इन द गॅप, चेंडू जातोय वन बाउंड, सीमा रेषा पार, दणदणीत चौकार, 4 धावा. फोडले प्रकाशाने असंच म्हणावं लागेल. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज अजय, यावेळी एज अँड टेकन, मोठा एज लागला होता, चेंडू हवेमध्ये अतिशय सुरेख झेल, कुठली चुकी न करता नक्कीच मला वाटतं प्रकाशाला परतावं लागेल. 4 षटकांचा सामना आहे. डिझेल आम्ही तोपर्यंत संधी देतोय, संध्याकाळचं क्षेत्र आहे. पहिल्या चेंडू चौकार जरूर आला होता, त्याच्यानंतर कमबॅक, पुन्हा एकदा तेज तर्रार, क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू टपतोय, जबरदस्त आणखी एक चेंडू. नक्कीच एक चांगली लढत, कारण नक्कीच दोन्ही या परिसरातील तुल्यबान संघाला आपण आमोरे समोर बघणार आहोत आणि कडवी लढत प्रेक्षकांना जरूर बघण्यासाठी भेटते, यात काही शंका नाही. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, शॉर्ट बॉल होता पण नक्कीच पिक करता आलं नाही. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत तिथं तैनात, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण नाही केला, फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या होईल ती म्हणजे 5. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडूवर 5 धावा खर्च करत असताना एक घडी जरूर बाद केलाय गोलंदाज जय यानं. बघूया जय पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू, नवीन आले फलंदाज जितू, आता भूमीत नक्कीच चांगला फटका. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न होईना आणि अखेरीस इथून प्रयत्न, जर चेंडू हातामध्ये आला असता तर नक्कीच फलंदाज इथून बाद झाला असता, पण नक्कीच जरतरला क्रिकेटमध्ये जागा दिली जात नाही. चांगला थ्रो दिला होता. 2 धावा, या 2 धावसंख्येने संघ पोहोचेल तो म्हणजे 7 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील पहिलं षटक, नक्की अतिशय चांगलं, जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्याच्यानंतर नक्कीच चांगला कमबॅक गोलंदाज जय पाटील याचं कौतुक करेन. शेवटचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील, यावेळी पुन्हा एकदा जोरकत चेंडू मारायचा होता, एक धाव तर निश्चितपणे मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आज संपलेला आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. तर बघूया षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज मैदानाच्या आत आला तर म्हणजे सनी पाटील.
बघूया सनी आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मारा करेल तो म्हणजे नक्कीच जितू यांच्यासाठी पहिला चेंडू फुलटॉस बघूया चेंडू हवेमध्ये आहे आणि समीर याचा चांगला झेल तरी असं पंचांनी थर्ड अंपायर रेफर केला इथून नो चेंडू आहे प्लस धावा किती दिला सर धावून धावा एकच आली ना ओके 1+1 मुक्त फटका खेळण्याची संधी आहे ह्यावेळी बघूया वाईड अवांतर धाव नक्कीच बघूया पुन्हा एकदा सनी मुक्त फटका फ्री हिट यावेळी बघूया चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रयत्न जरूर झाला होता पण नक्कीच प्रयत्नांना यश काय प्राप्त होत नाही पण नक्कीच फलंदाजीचा प्रयत्न यश जरूर प्राप्त झाले 6 धावा षटकार डीजे बघूया पुन्हा एकदा सनी कमबॅक करावा लागेल सनीला यावेळी चांगला चेंडू खोलवर टाका इथून संध्या बघूया डायरेक्ट हिट आणि यस इथून जितू याला परतावं लागेल चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नक्की सनीचा फ्लातून थ्रो डीजे नवीन फलंदाज जितू यांची जागा भर करण्यासाठी प्रसाद भुते मैदानाच्या आत गेलाय सनी याने चांगला कमबॅक करून दिलेला आहे नक्कीच आपण बघितलं पहिला चेंडू बघितला तर ओव्हर द हाईस्ट वेस्ट होता पण तो चेंडू भीमर घोषित करता त्याच्यानंतर मुक्त फटका त्याच्यानंतर वाईड आला त्याच्यानंतर भीमरवर सॉरी फ्रीटवर षटकार त्याच्यानंतर विकेट बघा पुढचा चेंडू घेऊन सनी यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आपण नक्कीच नो मॅन लँड मध्ये आहे दूरवरून शतकापर्यंत 2 धावा पूर्ण येस 2 धावा पूर्ण या 2 धावसंख्येने संघ पोहोचेल तो म्हणजे 19 या धावसंख्येवर बघूया पुन्हा एकदा सनी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी समोर फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहेत तिथं आणि चांगला झेल खेळाडू क्रमांक 3 पुन्हा एकदा तंबूच्या आत येतोय डीजे
कशा प्रकारचा मारा करतील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न ऑन द मार्क चेंडू होता. जबरदस्त गोलंदाजी सणी. काही चुका जरूर झाल्या होत्या पण नक्कीच त्या चुकांवर मात करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. बघूया शेवटचा चेंडू असेल. मोठं थर्ड पंचांसाठी रेफर केलाय. रेफर घेतला. फेर बॉल आहे. भरपूर मध्ये चेंडू आहे. फक्त फलंदाज लेग स्टंपवर उभा होता म्हणून ते तसं दर्शवण्यात आलं. सर आता त्यांचा रिव्ह्यू गेलेला आहे. बघूया सनी पुन्हा एकदा त्याच लेंथवर टाकलेला चेंडू होता. थोडस पुढे केलं होतं यावेळी चेंडूला. चांगला चेंडू. फक्त आणि फक्त एक धाव संख्येने संघ पोहोचतोय तो म्हणजे 20 या धाव संख्येवर. 10च्या नक्कीच सरासरीने संघ पुढे चालत असताना आपण बघू शकतो. पहिल्या षटकामागे 8 होते. या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावाला पण नक्कीच महत्वपूर्ण घडी देखील बाद केल्या सनियानं. बघूया तिसऱ्या षटकासाठी कुणावर आत्मविश्वास दाखवतील. तोपर्यंत मी डीजेला संधी देतोय. कमॉन डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेले ते म्हणजे दिनेश. यावेळी आणखी एक चांगला चेंडू पडल्यानंतर हा कसा राईट जरूर झाला होता. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन दिनेश यांच्या साडे. यावेळी क्या बात आहे. एबी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलं. वन बाउंड सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे
बघूया केवळ पुढचा चेंडू घेऊन दिनेश यांच्या साडी. यावेळी अष्टमच्या भरपूर बाहेर जरी सोडला असता कदाचित वाईट देखील झाला असता. एवढा बाहेरचा चेंडूला हाताळला इथं छेड करण्याचा प्रयत्न एकदा. तुमचे रिव्ह्यू आता मात्र संपलेले आहेत. चला या षटकातील अजूनही 2 चेंडू टाकून व्हायचे आहेत. धावसंख्या झाली म्हणजे 25-25. आतापर्यंत 4 घडी जरूर बाद झाल्यात. ह्यावेळी नक्की स्वीप करायचा होता पण नक्की चेंडू पडल्यानंतर जबरदस्त वलन घेतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच गोलंदाज केवल यांनी केली. आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 1 घडी बाद जरूर केलाय. पण नक्कीच मोठा घडी बाद, कारण नक्कीच प्रताप भोईर सारख्या फलंदाजाला आपल्या व्हेरी फर्स्ट बॉल मध्ये त्याने आउट केलं. बघूया या हाताने हलक्या हाताने फक्त 1 धाव घेण्याचा प्रयत्न. त्याला माहिती आहे प्रसाद बुत यांना शेवटचा ओव्हर अजून बाकी आहे आणि नक्कीच त्याला खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक मला वाटतं 3 मैदानाच्या संपलेला आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 26. या षटकामध्ये जर बघायचं झालं फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करते केवल. अतिशय चांगली गोलंदाजी केवल्याच्या माध्यमातून जरूर झाले. बघूया शेवटच्या षटकासाठी कुणावर आत्मविश्वास दाखवतात कर्णधार. आम्ही तोपर्यंत डीजेला संधी देतोय. ऐकूया एक सुमधुर संगीत. यावेळी नक्कीच चांगला चेंडू, मोठा फटका जरूर खेळायचा पण नक्कीच अतिशय सुरेख चेंडू. गोलंदाज विनोद. बघूया पुन्हा एकदा विनोद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रसाद यांच्या साडे इथून एखादा मोठा फटका यावेळी जरूर मारलाय. बघूया शतरक्षक तिथे आहेत आणि इथून झेल. चांगला थ्रो आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केलेले आहे. बघूया दुसरा खेळाडू. नक्कीच चांगला फटका होता पण नक्कीच अंतर काय गाठू शकला नाही. बघूया नवीन फलंदाज दिनेश यांची जागा भरून काढण्यासाठी सूरज गेलेत नवीन फलंदाज. बघूया पुढचा चेंडू घेऊन विनोद. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, सने आहेत आणि यावेळी कुठली चुकी नाही. आणखी एक फलंदाज होईल बाद. कम ऑन डीजे.
माझे कारल्याचे गेल्यात. इथून नक्कीच उर्वरित 3 चेंडू आहे. 3 चेंडूवर जरी 5 धावा कराल तरी तुम्ही 30+ जाल. नक्कीच हाच मानस ठेवावा लागेल टिवरी संघाला, कारण नक्कीच महत्वपूर्ण सामना आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये धावा बनवता नक्कीच थोडीशी दुःखाची गोष्ट असेल. बघूया, विनोद अतिशय चांगली कामगिरी जरूर करतोय. पुढचा चेंडू यावेळी भरपूर बाहेर टाकला चेंडू होता, प्लस मध्ये धावा भेटतील इथे. एस व्हाईट +1. धावसंख्येचा विचार केला 29 धावा झाल्या, 29. बघूया अजूनही येणारे 3 चेंडू बाकी आहेत. विनोद पुढचा चेंडू, यावेळी जबरदस्त फटका आहे. शतरक्षक आहेत पण बांधील प्रेक्षक, एका घुटण्याला वाकवला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. षटकार डीजे. यावेळी समोरच्या दिशेने, क्या बात आहे, अफलातून बॅक टू बॅक 6. दोन चेंडूवर 2 उत्तुंग षटकार. या षटकाराच्या सैन्य संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 41 धावा पूर्ण. कुठेतरी सामना थांबला होता, तो सामना पुन्हा एकदा चालू झाला असंच म्हणावं लागेल. धावा आल्या नव्हत्या, पण नक्कीच त्याच्यानंतर झपाट्याने धावांचा वेग वाढलाय. शेवटचा चेंडू आहे, विकेट हॅट्रिक झाले, वाईड हॅट्रिक झाले. षटकारांची हॅट्रिक होईल का? थोडीशी दुखापत झाली तिथे खेळाडूला. पण नक्कीच यावेळी चांगला फटका म्हणेन, कारण नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेरील जाणारा चेंडू होता, त्याला समोरच्या दिशेने अफलातून रित्याने खेळलं. .41 41 आतापर्यंत धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा सामना भरपूर काही सांगून जाईल. हे 2 षटकार भरपूर महत्वाचे असतील. बघूया, शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या विचार, धावसंख्या 41. नक्कीच कुठेतरी वाटलं 30 ते 35 धावा बनतील, पण नक्कीच या 2 चेंडूवर संपूर्ण गणितच बदललं. नक्कीच 2 चेंडूवर तब्बल 12 धावा आल्या. त्याच्या अगोदरचा वाईट +1 म्हणजे 14 धावा 2 चेंडूवर आतापर्यंत आलेल्या आहेत. बघूया शेवटचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच चांगला बॅकअप, चांगला बॅकअप, चांगला कलेक्ट. 2 धावा या 2 धावसंख्येने 43 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 44 धावा म्हणजे प्रति षटकामागे 11च्या सरासरीने या धावा पूर्ण करायला लागतील महाकाल मालजीपाड या संघाला. अतिशय चांगली फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आत झालेली आहे. तर चला
नाण्याची एक बाजू आपण जर बघितले तर नाण्याची दुसरी बाजू बनण्यासाठी आम्ही नक्कीच समाजन कशामध्ये बदल करत मी इन्व्हाइट करेन मंथन सर यांना. तर तोपर्यंत डीजेला देतोय संगीत एक ऐकूया सुमधुर संगीत. चषक 2025 मध्ये शेवटची आणि अंतिम लढत आजच्या दिवसातली आपण आता पाहताय. नाण्याची एक बाजू आपण पाहिले टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघ बॅटिंग करताना शेवटचे ते 2 षटकार हिमांशूच्या बॅटमधून आले आणि तिथून मात्र या स्कोर काढलाय कलाटणीच जणू काही पाहायला मिळाली. 4 षटकानंतर आपण पाहिलं 43 बोर्डावरती पाहायला मिळाले. 44 लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला 2 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. उद्याच्या दिवसात देखील 8 संघ आपण पाहणार आहोत. त्या 8 संघांमधून ते झुंज आपल्याला पाहायला मिळेल आणि या ट्रॉफीवरती नाव कोरलं जाईल चॅम्पियनचं. आता या 2 संघांमधून कुठला संघ थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवेल ते आता पाहण्यासारखं आहे. कारण की नाण्याची एक बाजू आपण भक्कम पाहिली टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाची, तितकेच भक्कम बाजू आपण पाहणार आहोत ती म्हणजे मालजई पाडा संघ. कारण की तोही कुठे मागे नाहीये. चांगला बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील आहे. आता पाहूया हा खेळ कशा प्रकारे रंगला जाईल. अतिशय सुंदर असं आयोजन आपण पाहताय. देवेंद्र म्हात्रे, हर्षद पाटील, करण पाटील, अभिजित पाटील आणि संपूर्ण ससूनगर ग्रामस्थ ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने हे आपल्याला पाहायला मिळतं. गुणलेखक आमचे आपण पाहताय यश राऊत, प्रतीक कटवार यांचा आवाज आपण ऐकत आहात. आमचे पंच आपण पाहतात परशुराम पाटील, मॉन्टी घोडेकर आणि ललित शर्मा. त्याचबरोबर डिका स्पोर्ट्सची टीम आणि डीजे वाद्यवृंद भावेश पाटील आणि अक्षय बिंद्रा यांना आपण पाहताय. त्याचबरोबर धनंजय म्हात्रे यांचा देखील आपण हा मंडप अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतोय आणि सर्व दानशूर व्यक्ती त्यांचे देखील मनपूर्वक आभार ज्यांनी या स्पर्धेला मात्र सहभाग त्यांचा लाभलाय. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहताय. महाकाल मालजी पाडा या संघाकडनं दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय केवल घरत आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे कार्तिक. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज प्रसाद भोते. वॅटम ओव्हर द विकेटने पहिला बॉल सफलून खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहतोय चेंडू थोडासा खाली राहतो. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. 44 एक माफक लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्याचा पाठलाग कशा प्रकारे मालजीपाडा संघाकडनं
केला जाईल, कारण की यातून जो संघ जिंकेल त्याला थेट फायनलचं तिकीट हे प्राप्त होईल. षटकातील दुसरा बॉल प्रसाद वॅटम ओव्हर द विकेटनी. अगदी चांगला फटका स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग प्लॉट मध्ये या चेंडूला पाठवलाय. षटकार. गुलाले डोंगरा दाखवला केवळ घरतने. काय जबरदस्त आक्रमक फटका दुसऱ्याच बॉल वरती पाहायला मिळाला. प्रसादने मात्र अगदी मनामध्ये विचार देखील केला नसेल की ह्या बॉलला हा फलंदाज मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवेल. षटकातील तिसरा बॉल प्रसाद घेऊन तयार केवळ घरतसाठी. धावसंख्या फलकावरती झाली 6. इथे मात्र अगेन अप्रतिम फटका इनसाइड आउटचा पाहायला मिळतोय. चौकार 4. अगदी सुसाट सुटली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर हा ठोकलेला खणखणीत चौकार. 3 बॉल झालेत. षटकातील चौथा बॉल प्रसाद घेऊन तयार. आता गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलाय केवळ घरतने. या वेळेला मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय 5 लेगच्या दिशेला. चौकार 4. अंदाजाला घाम फोडलाय केवळ घरतने असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पहिला बॉल डॉट गेला, त्यानंतर षटकार, त्यानंतर सलग 2 चौकार. 14 धावा या बोर्डावरती लागल्यात. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी एज. केवळ गॉन. बॅक टू दी पवेलियन. चौदा रन आपण पाहिलेत केवळच्या बॅटमधनं. केवळची जागा घेण्यासाठी दुसरा विस्फोटक फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल होताना सनी पाटील. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर 19 बाकी आहेत आणि 19 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. कठीण नाहीये, परंतु त्याकरता तुम्हाला मैदानामध्ये उभं राहावं लागेल, धावा जमवाव्या लागतील. प्रसाद षटकातील शेवटचा बॉल. कमबॅक मात्र केला प्रसादने. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. प्रसाद टू सनी. इथे मात्र पहिलाच बॉल फेस करताना चेंडू हवेमध्ये, फिल्डर तिथे, आणि याही वेळेला आपण पाहतोय सुंदर जजमेंट, अप्रतिम असा कॅच. सनी गॉन. बॅट
इथे मात्र अगदी दबदबा शेवटच्या 2 बॉलवरती प्रसादचा पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलवरती केवळचा दबदबा, त्यानंतर पुढील 2 बॉलवरती आपण पाहिलं तर प्रसादचा दबदबा पाहायला मिळाला. काय सुंदर गोलंदाजी इथे मात्र अगदी या षटकाच्या शेवटी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज आपण पाहताय, नव्यानं येतोय दिनेश यादव. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. समीर राऊत नव्यानं दाखल झालाय. 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त टाइम स्पेंड करू नका टीव्ही टीम. अठरा बॉल आणि 30 धावा. चला पुन्हा एकदा काइंड रिक्वेस्ट आहे, फील्ड लावण्यात जास्त वेळ व्यतीत करू नका. दिनेश यादव षटकातील पहिला बॉल घेऊन तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल टप्पा पडला, त्यानंतर अचानक टॉस होताना हा चेंडू दिसला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आता 17 बॉल बाकी आहेत आणि 17 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. दिनेश जर आपण पाहिलं तर दिनेशने देखील प्रभावित कामगिरी केलेली आहे या आजच्या दिवसात. इथून जर अजून एखादा विकेट गेला तर डेफिनेटली महाकाल मालजी पाडा बॅकफुटला जाऊ शकतो. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र बॅटची कडा, ही चांगली स्पोर्ट्समनशिप इथे मात्र पाहायला मिळाली. पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाही आणि सरळ तंबूच्या दिशेने फलंदाज जाताना पाहायला मिळाला. विकेट डाऊन. धन्यवाद. इथे मात्र नवीन फलंदाज दीपू मात्रे, सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं असा फलंदाज आपण पाहताय नव्याने दाखल होतोय. आता या जोडीवरती पूर्णतः दारोमदार आहे, कारण की एका मागोमाग एक विकेट जे आहे ते जाताना पाहायला मिळाले. 3 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या अवघी आपण पाहतो 14 वर. दिनेश यादव का सुंदर गोलंदाजी आतापर्यंत दिनेशकडनं पाहायला मिळाली. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती बॅटची कडा लागली. फलंदाजाचं मी कौतुक करीन, त्यानं मात्र पंचांच्या निर्णयाची वाट देखील पाहिली नाही आणि अगदी विकेट त्यानं सोडली. आता पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. षटकातील तिसरा बॉल दिनेश घेऊन तयार दीपू मात्रेसाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम सुंदर गोलंदाजी. अगदी टप्पा देखील चांगला पाहायला मिळतोय, वेग देखील चांगला आहे आणि दिशा देखील चांगली पाहायला मिळते दिनेश यादवची. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतात तेव्हा डेफिनेटली एक चांगले गोलंदाज म्हणून तुम्ही ओळखले जाता आणि ती ओळख, ती छाप दिनेशची पाहायला मिळते. इथे मात्र फटका तर चांगला मिस टायमिंग पाहायला मिळतोय. विकेट किपर मात्र चेंडूला उचलण्याकरता पुढे जात आहेत. फिल्डर देखील तिथे आलेत. 2 धावा अगदी आराम के साथ पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र माजी पाडा टीम कदाचित मनामध्ये हाच विचार घेऊन चाललेत की काही हो, आम्हाला प्रत्येक बॉलवरती धावा या जमवायच्या, धावफलक हलका ठेवायचा आहे. आणि इथे या 2 धावांनी आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता फलकावरती झालेली आहे 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड जिंकण्याकरता आपण पाहिलं तर 44चं लक्ष समोर ठेवलंय टुरिस्ट स्पोर्ट्स टिवरी टीमने. षटकातील 5वा बॉल. या वेळेला मात्र अगदी चांगला बॉल, गती परिवर्तन, टप्पा बदलला, दिशा देखील बदलली, कारण की परिवर्तन हीच काळाची गरज आहे आणि हे बदलाव जेव्हा करतात तेव्हा डेफिनेटली त्यानंतर एक चांगला बॉल हा डिलिव्हर होताना पाहायला मिळतो. या षटकात जर आपण पाहिलं, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा निर्धाव, त्यानंतर 2 आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. म्हणजे फक्त 2 धावा आतापर्यंत दिनेशने या षटकामध्ये मोजल्यात. सुंदर गोलंदाजी. षटकातील शेवटचा बॉल.
एकदा चांगला बॉल खोलवर टाकलेला हा चेंडू आपण पाहताय. इथे आपण पाहतो अगदी सुंदर आणि यशस्वी षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहता, धावसंख्या झालेली आहे फलकावर 3 गडी बाद 16. मध्ये इथून जर आता आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 16. म्हणजे जर आता आपण पाहिलं तर 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 बॉल 28 धावा समीकरण जुळून फलंदाजांना आता खेळावं लागेल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय जीतू पाटील. ते मात्र अगदी चांगला बॉल होता. लो फुटॉस चेंडू त्याला मात्र खेळून काढलाय. फिल्डर तिथे आहेत लॉंग ऑनला दिनेश. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण दिनेश यादवकडनं पाहायला मिळतं. फेकी देखील केली. समीरने जर मॅच जिंकवली तर डीजे भावेश यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक समीर करताय. कारण की जेव्हा डीजे युवराज यांच्याकडनं षटकातील दुसरा बॉल जीतू टू दीपू. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. फिल्डर तिथे डीप मध्ये आहेत. अगदी चांगले क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळालं. 1 धाव तिथे पाहायला मिळते. इतकं सोपं नाहीये जितूच्या विरोधामध्ये फटके खेळणं. कारण की जितूची गोलंदाजीची शैली जर आपण पाहिली तर अगदी व्हेरिएशन करणारी अशी त्याची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल जीतू पाटील घेऊन तयार. समीर साठी इथे मात्र अगदी चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट डिस्पॅच केलंय मैदानाच्या बाहेर. 6 षटकार. डीजे युवराज कडनं 1000 रुपये समीर करता मात्र आलेत. जर मॅच जिंकवली समीरने तर बघूया षटकातील पुढील बॉल. अगदी चांगला बॉल होता. मिडल वरती पिच केलेला चेंडू होता. त्याला मात्र सन्मानजनक आपण पाहिलं. ही चेंडूची ओळख आहे समीरला आणि अगदी एक मॅच्युअर्ड क्रिकेट कसं खेळावं ते समीरनं मात्र जेव्हा जेव्हा संकटामध्ये संघ तेव्हा तेव्हा दाखवलंय. अनेक मैदानात त्यांना मात्र गाजवल्यात आपल्या कुशल नेतृत्वावरती. धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या फलकावरती 25 झाली आहे. 4 बॉल झाले. षटकातील 5वा बॉल जीतूचा. अगदी चांगला बॉल होता. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू जातो. फिल्डर तिथे आहेत. फक्त सिंगल तिथे मिळेल. अगदी अनुशासित गोलंदाजी कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं तर जीतू पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 26 धावा या फलकावरती लागल्यात. सात चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी जबर
जबरदस्त बाहुबली शॉट, षटकार. अंतिम षटक बाकी आहे. शेवटच्या गोलंदाजाला लवकर गोलंदाजी मार्क वरती आणायचं आहे. इथे आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहता झालेली आहे फलकावरती 32. आता येणारे चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 12 रन. इथे मात्र सर्व सूत्र समीर राऊतने आपल्या हातामध्ये घेतले आहेत. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता ती क्षमता समीरकडे आहे. बऱ्याचदा मात्र अशा प्रेशर सिच्युएशनला मात्र त्यांना अगदी सांभाळलंय. आता त्याच्यासमोर चॅलेंज असेल शेवटच्या षटकाचं. शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज देखील तितकाच ताकदवान पाहायला मिळतोय. सहा बॉल आणि जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. 2 गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर प्रताप. 6-12. इथे मात्र फटका तर चांगला पाहायला मिळतोय. अँड यस इट इज आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. काय जबरदस्त फटका. येणारे चेंडू बाकेत 5 आणि 5 मध्ये 6 ची गरज. 5 बॉल 6 रन. प्रताप भोईर, दीपू म्हात्रे हे मात्र आता युद्ध मैदानामध्ये पाहायला मिळतंय. कुठला संघ फायनल मध्ये जाऊन धडकेल ती झुंज अजूनही पाहायला मिळते. ती झुंज अजूनही कायम आहे. 5 बॉल 6 षटकातील दुसरा बॉल. अगदी चांगला बॉल होता. खोलवर टप्प्यात टाकला, खेळून काढले मिड विकेटला. दिनेश तिथे आहे. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दीपू करतोय परंतु समीरने मना केलंय. एकच रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 39. 4 बॉल 5 रन. समीरने मॅच जिंकवली तर हिमालय पाटील, डीजे युवराज यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे समीरसाठी. ते मात्र अगदी चांगला बॉल होता. त्या बॉलला मात्र खेळून काढलं ऑफ साईडला. एक रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन इथे पाहायला मिळालं. अगदी सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन यावेळेला मात्र पाहायला मिळालंय समीरच्या माध्यमातून. धाव संख्या आपण आता पाहिली तर धाव संख्या फलकावरती 41 झाली आहे. आता 3 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. अगदी हा चित्रपट आपण पाहिला तर फुल ऑफ ऍक्शन, फुल ऑफ सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉलचा थरार डेफिनेटली आपल्याला अनुभवायला मिळेल कारण की दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर ताकदवर आहेत. दोन्ही खेळाडू आपण पाहताय तर परिपक्व आहेत. एका बाजूला प्रताप भोईर अशी प्रेशर सिच्युएशन त्याने बऱ्याचदा हाताळली आहे. तितक्याच ताकदीचा समीर देखील आपण पाहताय. 3 बॉल आणि जिंकण्याकरिता 3 रनची गरज. समीर स्ट्राईक वरती आहे. पुढील बॉल अगदी चांगल्या प्रकारे हलवा पण चेंडूला खेळले. फिल्डर तिथे आहेत. 1 रन. अजूनही सामना संपलेला नाहीये. येणारे चेंडू आता बाकी आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. अगदी आपली ताकद आजमावत असताना प्रतापला आपण पाहतोय. कुठला संघ फायनल मध्ये जाऊन धडकेल ती शर्तीची झुंज ही मात्र इथे पाहायला मिळते.